मराठी कहाणी मृत्यूनंतरचं प्रेम. तो अजूनही झोपलाच होता. वर टांगलेलं सलाईन वायानिशी हालत होतं. यातून टपकणारे थेंब हे त्यांच्या रक्तात भिनत होतं. झोप कसली येत होती त्याला. उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकाणी बघत होता. त्यांची आई औषधे व गोळ्या घेऊन आली. त्याला थोडेफार खाण्याची विनंती केली, पण त्याने गप्प राहून नकार दिला. आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या. घड्याळाच्या टोलाने त्याचे लक्ष एकदम वेधून घेतले होते. 6 वाजले होते. त्याने चटकन आपली चादर बाजूला केली. अरे बापरे, क्लास तर संपून गेला असेल. अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली ती सुई खेचून काढली आणि भळभळ वाहणाऱ्या रक्तांवर कापसाचा बोळा पकडून तो सायकलजवळ गेला. त्यांच्याकडे कुणाचेही लक्षच नव्हते. भर पावसात तो सायकल घेऊन क्लासकडे गेला. क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहुतेक सर्वच जण घरी निघून गेले होते. थोडी पावसाची भुरभुर चालूच होती. ती अजूनही क्लासच्या बाहेर वाट पाहतच उभी होती. त्याच्या बघितल्यावर तिचे डोळे चमकले. तिला खूप राग आला होता. झपाझप चालत त्यांच्याजवळ पोहोचली. त्याच्या डोक्यावर छत्री पकडून त्यांचा कान धरला. तू आजारी असताना इथं का आला आहेस? आणि पुन्हा छत्री विसरला आहेस? बापरे, किती पाणी! त्यांच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली. पूर्ण ओला झाला आहेस तू. आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशील. अरे, किती बडबड करते मी. जाऊ दे बरं. आणि ते आता दोघे पायरीवर जाऊन बसले होते. तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेले मन आणि प्रेम स्वतःची खोलवर रुजलेली प्रतिमा शोधत होती. म्हणाले, तब्येत कशी आहे रे? दोघेही क्लासच्या बाहेर. तिचे निरागस डोळे मात्र सदैव त्यांच्या चिंतेत बुडालेले दिसत होते. त्यांच्या अभिभोळेपणाने तिला त्याची काळजी वाटायची. त्यांच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्यांच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच. बापरे, किती भयंकर ताप आलाय रे तुला. आणि तरी देखील तू इथे आला आहेस. एवढ्या पावसात मला भेटायला आलास. तुला काही झालं म्हणजे? नाही, मीच वेडी आहे ना. मी थांबते ना इथे. आता मीच थांबणार नाही. तू बघच, मी आता इथे थांबणारच नाही उद्यापासून. असं दुष्ट लागण्याजोगं प्रेम बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी जमा झालं. बोलण्याचा खूप प्रयत्न करताच त्याला एकदम खोकला आला. तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच तिने हातावरून ओघळणारे लाल रक्त बघितले. ती यावेळी मात्र चिडलीच. तू हे काय केलंस? तू सलाईन काढलेस ना? का स्वतःला त्रास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सुईप्रमाणे घुसतात. जा, मी तुला बोलणारच नाही आता. अरे, तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन कसे होईल? त्याने तिच्या ओठावर हात ठेवला. पुढचे शब्द काळजाला चिरणारेच होते. त्याच्या डोळ्यातून थेंब ओघळला. तिच्या निस्सीम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी. तरीही त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिला अस्वस्थ करून टाकले होते. तिच्याही डोळ्यातून पाणी टपकतच होते. खरंच इतर प्रेम करतोस का रे? खरंच इतकं प्रेम करतोस का रे माझ्यावर? मग का असा त्रास देतोस? तुझ्या या वेडेपणानेच मला वेडं लावलं आहे. तुझ्या प्रेमाचं. मी सुद्धा इतकी वेडी आहे ना. मी थांबते म्हणूनच तर तू येतोस. दोघे पण अगदी वेडे आहोत. तिने त्यांच्या खांद्यावर मान टेकवली. तिचे डोके थापडत तो मात्र कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता. तिथे फक्त तिच्या बांगड्याची किणकिण आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात त्यांच्या सरांनी थाप त्यांच्या पाठीवर मारली. काय रे, केव्हाचा आवाज देतोय? काय करतोस इथे एकटा तू? तेवढ्या पावसात का बसलायस इथे तू? घरचे म्हणत होते की तू आजारी आहेस म्हणून. सरांच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने मान डोलवली. सर आता निघून गेले. भरलेल्या डोळ्यांनी किंचित मागे वळून पाहिले.
क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हलत होती. ती क्लासमधली एक हुशार विद्यार्थिनी होती. सर्व काही दुष्ट लागल्याप्रमाणे घडून गेलं होतं. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली होती की त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्याबरोबर घेऊन गेले होता. फुलाआडून डोकावणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिंता दिसून येत होती. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं? कोण जपेल का याला माझ्याप्रमाणे? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्यांचे मन मात्र एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत होते. ते हे मनवायला तयारच नव्हतं की तिचं अस्तित्व आता संपलंय म्हणून. असे सावल्याचे खेळ आभास त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेले होते. हृदयामध्ये जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रू बनून क्षणाक्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंतकरणाने तो सायकलजवळ गेला आणि काकडत त्याने सायकल घेतली व तो घराकडे चालू लागला. आणि चालता चालता तो एकदम बेशुद्ध होऊन पडला. हे सर्व प्रेम होतं की वेडेपणा? मी त्यावेळी हे सारं फार जवळूनच बघत होते. का कुणीतरी इतकंही प्रेम करू शकतं? हे असं कसं प्रेम होतं जे मृत्यूनंतर सुद्धा जिवंत होत असतं? खरंच त्यांच्या या वेडेपणाला काय नाव द्यावं? हृदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी मृत्यूच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या. या अगोदर तो खूप चांगला असायचा. क्षणोक्षणी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. पण त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मी पाहिलेच नाही. आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला होता. सर्वांशी तो चांगला वागत होता, अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक फक्त एवढाच आहे की तो पूर्वी सर्वांशी बोलू शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसुद्धा फिका पडत असावा म्हणून देवालाही हेवा वाटत असे. आणि हे खरोखरच चांगलं घडत असत तेथेच नशीब तुटके पडते का? हा प्रश्न तर फारच पूर्वीपासून अनुत्तरितच आहे. घडतं ते नेहमी असंच का घडतं हे ज्याचं त्यालाच माहिती असतं. अशाच प्रकारे आजची आपली मृत्यूनंतरचं प्रेम ही कथा इथेच संपते. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.